आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील श्री संत गजानन महाराज आश्रम पानवण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आषाढी पायी वारी दिंडी सोहळा 2026 अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरू असून हजारो वारकऱ्यांच्या सहभागामुळे संपूर्ण परिसर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेला आहे। दिनांक 20 जुलै रोजी श्री क्षेत्र पानवण येथून दिंडीचे प्रस्थान झाल्यानंतर वारकरी धुळदेव, पिलीव, भाळवणी, वाखरी या मार्गाने प्रवास करत श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे। पंढरपूरमध्ये पार्वती आध्यात्मिक केंद्र विठ्ठलनगर येथे दिंडीचा मुक्काम असून दिनांक 26 जुलै रोजी दिंडीचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे। दिंडीच्या संपूर्ण प्रवासात पहाटे काकड आरती, हरिनामाचा अखंड गजर, भजन, प्रवचन, टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी मार्गक्रमण करत आहे। प्रत्येक मुक्कामस्थळी भाविकांच्या सहकार्याने सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे महाप्रसाद यांची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच प्रत्येक रात्री नामवंत हरिभक्त पारायण महाराजांचे कीर्तन आयोजित करण्यात येत असून वारकरी भक्ती रसात तल्लीन होत आहेत। वारकऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत म्हसवड परिसरातील अनेक डॉक्टरांनी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे। तसेच मीरा भाईंदर येथील RPI पक्षाचे अध्यक्ष राजूभाई तोरणे आणि समाज सेविका कुमारी अक्षता राजूभाई तोरणे यांनी संपूर्ण दिंडीसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देत सेवाभावाचा आदर्श निर्माण केला आहे। या दिंडीचे प्रेरणास्थान हरिभक्त पारायण सखाराम तोरणे गुरुजी, हरिभक्त पारायण गोरखनाथ महाराज पिंजारी हे असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला। दिंडीचे आध्यात्मिक कीर्तनकार, आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी, स्वयंसेवक आणि ग्रामस्थ यांच्या परिश्रमामुळे संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरू आहे। मान तालुक्यातच नव्हे तर राज्याच्या विविध भागातून सहभागी झालेल्या वारकऱ्यांमुळे हा दिंडी सोहळा भक्ती, सेवा, समता आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश देत असून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मार्गस्थ झालेली ही दिंडी भाविकांसाठी श्रद्धा आणि भक्तीचा अविस्मरणीय सोहळा ठरत आहे। मानसोफे न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफे न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।